मोदी सरकारने शेतकऱ्यांना दुसरे मोठे गिफ्ट दिले असून 14 खरीप पिकांच्या MSP ला वाढीसाठी कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. केंद्राच्या सत्तेत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम देशाच्या बळीराजाला प्राथमिक स्थान देऊन कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभकारक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला. सत्तेत येताच पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत 2 वेळा शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024-25 साठी 14 खरीप पिकांची MSP वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे. याआधी त्यांनी सत्तेत येताच किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. आता नव्याने शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मोदी सरकार 3च्या कॅबिनेटने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयाची माहिती अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्वारी, बाजरी, मका, कापूस, तांदूळ, नाचणी यांच्यासह 14 खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. तांदळाची MSP 117 रुपयांनी वाढवण्यात आली असून त्यामुळे तांदळाला 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे. त्यामुळे ही वाढ 5.35% वाढ असणार आहे. कृषी खर्च आणि किमती आयोगाने 14 पिकांचे MSP वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडे तांदळाचे अतिरिक्त उत्पादन असतानाही MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 2018च्या केंद्राच्या नीतीमध्ये MSPचा दर हा उत्पादनाच्या 1.5% असेल असे म्हणण्यात आले होते. त्याचे पालन आता केंद्र सरकारने केले आहे. उत्पादनाची मोजणी CACPच्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीनेच करण्यात आली आहे. सध्या भारतीय अन्न महामंडळाकडे जवळपास 53.4 मिलियन टन तांदूळ पडून आहे, जो 1 जुलैच्या आवश्यक बफर साठापेक्षा 4 पटीने जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या खरेदीपेक्षा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा साठा पुरेसा आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्ता सांभाळताच पहिल्या दिवशी 9.26 कोटी शेतकऱ्यांना PM शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 17वा हप्ता दिला होता. यासाठी 20,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. आता पुन्हा त्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन 14 खरीप पिकांच्या MSPची वाढ करण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे निर्णय म्हणजे मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले फार मोठे गिफ्ट आहे असे सांगण्यात येत आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले असून शासकीय पातळीवर अनेक निर्णय होत असतात, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारा त्याचा लाभ या गोष्टींवर या सगळ्या योजनांचे भविष्य अवलंबून असते. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयांबाबत आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर आपल्याला आमची बातमी आवडली असेल तर आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.